नमस्कार. होम लोन घ्यायला जर जाणार असाल तुम्ही, म्हणजे होम लोन करणार असाल तुम्ही, तर हा व्हिडिओ पाहिल्याशिवाय निर्णय घेऊ नका. सध्या खूप मोठा एक फ्रॉड चालू आहे मार्केटमध्ये, स्पेसिफिक होम लोनमध्ये. तुम्ही होम लोन घेता किंवा मॉर्गेज लोन घेता, अशा वेळेला ह्या ज्या फायनान्स कंपन्या ज्या आल्यात, ह्या काय करतात, तुमच्याकडनं 100, 150, 200 अशा कागदांवरती सह्या घेतात. आणि या सह्या घेताना तुमच्याकडनं इन्शुरन्सच्या पण प्रपोजल फॉर्मवरती सह्या घेतात. आणि बऱ्याच वेळेला हे इन्शुरन्सचे प्रपोजल फॉर्म हे भरलेलेच नसतात. त्यात काहीच इन्फॉर्मेशन भरलेली नसते किंवा काहीही भरलेलं असतं. म्हणजे एखाद्याचं वय 61 वय, तर त्याचं 51 वय दाखवलेलं असतं. तर खूप विचित्र प्रकार आहेत. म्हणजे आणि होतंय काय की धडाधड क्लेम रिजेक्ट होतात आहेत. आपण इन्शुरन्स का घेतो की आपल्यानंतर आपल्या घराच्या कर्जाचा बोजा आपल्यावरती अवलंबून असणाऱ्या लोकांवरती नाही पडावा, म्हणून आपण इन्शुरन्स घेतो. आणि या इन्शुरन्समध्ये एवढा गहाळपणा चालू आहे विचित्र प्रकारे. तर तुम्ही काय करायचं आहे माहिती आहे का, की हे असले इन्शुरन्स न घेता सरळ सरळ डोळे झाकून होम लोन करण्याच्या आधी LICकडे जावा. तुम्ही LICचे टर्म प्लान घ्या. खूप छान प्लान आहेत, खूप कॉम्पिटिटिव्ह आहेत. म्हणजे तुम्ही जर त्या फायनान्स कंपनीकडे असलेले जे इन्शुरन्सचं प्लान आणि LICच्या प्लानचं जर आता कम्पॅरिझन केलं, तर ते कुठल्या हिशोबात पण नाही आहेत ते. आणि जबरदस्त प्लान आहेत LICचे. म्हणजे आणि फ्लेक्सिबल पण आहेत एकदम. म्हणजे तुम्हाला पाहिजे तसे मोड आहेत प्रीमियम भरायचे. त्यामुळं ही काळजी घ्या. होम लोनला जाण्याआधी LICचा टर्म इन्शुरन्स करून घ्या आणि नंतर भले ती पॉलिसी त्या कंपनीला असाईन करून द्या. तुमच्या सिक्युरिटीसाठी येते. पण त्यांच्याकडच्या पॉलिसी घेऊ नका, कृपया घेऊ नका. फार विचित्र परिस्थिती येते, फार. तर काळजी घ्या आपल्या डिपेंडंट लोकांची. होम लोन करताना इन्शुरन्स त्यांच्याकडनं घेऊ नका प्लीज.